श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। चिन्मयं व्याप्तिं यत्सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1661व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज कार्तिक शुद्ध दशमी सोमवार दिनांक 11 नोव्हेंबर 2024 उपदेशामृत संग्रह भाग 7 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 17/4/1993 बैठक क्रमांक 159 परमपूज्य सद्गुरूंचा 59वा वर्धापन दिन दिनांक 24/2/1993 रोजी श्री क्षेत्र द्वारका येथे संपन्न झाला। त्यावेळी परमपूज्य सद्गुरूंनी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे। आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू या भागात म्हणतात, तुम्ही लोकांनी सुद्धा त्यांना वंदनीय मानलं पाहिजे, त्यांचा मान राखला पाहिजे, त्यांच्याकडे अपेक्षेनं पाहता कामा नये किंवा त्यांचा उपहास सुद्धा करता कामा नये। तर या धर्मकार्याची पद्धतच अशी आहे की जो मनुष्य धर्मकार्य हाती घेईल आणि धर्मासाठी सतत प्रयत्नशील राहील त्याला व्यत्यय येणं हे त्याचं शुभलक्षण आहे। की त्याचा व्यत्यय कसा होईल आणि त्याला अपमानित जीवन कसं जगावं लागेल, त्याला तुच्छ कसं मानता येईल, असे बरेच लोक असतात पहा। पण आपल्याला तो विचार लक्षात घ्यायचा नाही। आपल्याला एकच विचार करायचा आहे की आपल्या गुरूंनी जे कार्य हाती घेतलंय ते शिष्याचं कार्य आहे। शिष्यांना इतर कार्य करण्याची तशी काही आवश्यकता नाही, नाहीतर तुम्ही लोक वेद म्हणू शकणार नाही, शास्त्र पठण करू शकणार नाही, हे तुम्हा लोकांना शक्य नाही। पण ज्या ठिकाणी अशा पद्धतीचं कार्य चालू आहे त्या पद्धतीत तुम्हाला सामील व्हायचं असेल तर आपल्या हातानं अधिक चांगलं काय होईल ते पहा आणि त्या संस्थेला सरळ हाताने मदत करा। तुमचा पैसा अकारण घेतला जाणार नाही, तुम्हाला आम्ही पावती दिल्याशिवाय पैसे स्वीकारणार नाही, हे नक्की खरं आहे। तर हे वेद कार्य नुसतं पठण कार्य नाही। वेदांचं अखंडपणे पठण चाललं तर परमेश्वर अवतार घेण्याची शक्यता आहे। परमेश्वर हा समाजकार्य करत नाही, परमेश्वर अवतार घेतो याचा अर्थ असा की ज्या ठिकाणी धर्म चाललेला आहे किंवा लोक धर्म पाळतात त्यामध्ये कोण कोण व्यत्यय आणतंय, कोणाला हे कार्य आवडत नाही, यांचा नाश करण्यासाठी मुळात परमेश्वर अवतार घेतो। या द्वारकाधीशांच्या चरणाजवळ आपण बसलेलो आहोत हे त्यांचेच विचार आहेत, हे माझे विचार नाहीत। साधूंच्या रक्षणासाठी दुष्टांचं पारिपात्य करण्यासाठी मी अवतार घेतो याचा अर्थ असा आहे की धर्म कार्यामध्ये व्यत्यय आणणारे कोण आहेत त्यांनी त्याला दुष्ट म्हटलेलं आहे। शेजारी भांडण झालं म्हणजे तो दुष्ट होत नाही। तेव्हा जर त्याला सांगितलं की माझ्याशी हा रोज भांडतो याचं वाटोळं होऊ दे, तो होऊ देणार नाही। तर तो केव्हा अवतार घेतो? ह्या काळात तो अवतार घेतो जेव्हा आपण हे जे कार्य धर्मकार्य हाती घेतलेलं आहे ते धर्मकार्य एकट्याचं नाही, त्याला कदाचित निमित्त मी असेन, पण तुम्ही जे इथे बसलेले आहात स्त्री पुरुष, तुम्हा सर्वांचं हे कार्य आहे। तुम्हाला सढळ हातांनी मदत करता आली पाहिजे, संस्थेसाठी आपला वेळ दिला पाहिजे, तरच हे होऊ शकेल, नाहीतर हे होऊ शकणार नाही। आम्हाला सुद्धा असं विचारणारे लोक आहेत की महाराज यातून शेवटी काय भटजीच निर्माण व्हायचेत ना, असं म्हणणारे सुद्धा लोक आहेत। मी त्यांना सांगतो की धर्म हा तत्वज्ञानाचा जरी असला तरी धर्म हा कर्मकांडाचा सुद्धा आहे। भगवंताचं एक लक्षण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की भगवंतानी धर्म स्थापन केला आणि त्याचा विस्तार हा ऋषीमुनींनी केला। ऋषीमुनी सुद्धा हे द्रष्टे पुरुष होते, ते काय सामान्य पुरुष नव्हते। तर सामान्य माणसांना कर्मकांड करून सुद्धा ईश्वराची प्राप्ती झाल्याची उदाहरणं आहेत। उदाहरणार्थ संत एकनाथ घ्या तुम्ही, ही कर्मकांड करणारी व्यक्ती होती। घरामध्ये प्रचंड देवदेवतेची पूजा अर्चा हे सगळं त्यांच्याकडे सातत्याने चालू होतं। असे बरेच संत आहेत की ज्यांच्याकडे कर्मकांड केलं जात होतं।
आणि त्यातून शक्ती उत्पन्न झाली आणि मग त्यांनी धर्मग्रंथ लिहिले। तेव्हा कर्मकांड करून ब्राह्मण लोकांवर टीका करणारा बराच मोठा वर्ग आहे। आम्हाला सुद्धा विचारत असतात, काय यातून शेवटी भटजीच निर्माण व्हायचेत ना? असं नाही बाबा, तो एक धर्माचा भाग आहे। आजकाल सर्वसाधारणपणे श्वेत कपडे घातलेले, पांढऱ्या टोप्या धारण केलेले, स्वतःला कर्तृत्ववान पुरुष समजणारे यांना बहुतेक सरकारने अशी परवानगी दिली की तुम्ही टीका करायला हरकत नाही। एकदा ते स्टेजवर उभे राहिले की म्हणजे काय बोलावं, काय बोलू नाही। त्या स्टेजवरच्या समोर अनेक लोक धर्मातले बसलेले असतात। ते आपली टिंगल करतात, हसतात, आपल्याला लोक टीका करतात। महाराष्ट्रात अशी सध्या परिस्थिती आहे की महाराष्ट्रात कोणी संत पुरुष निर्माण झाले की त्यांचा जास्तीत जास्त छळ करणं तुमच्या सुद्धा लक्षात आलं असेल। तुकाराम घ्या, ज्ञानेश्वर घ्या, अन्य असे बरेच पुरुष होऊन गेले की त्यांच्या अंगी साधुत्व आहे की नाही हे पाहण्यासाठी अक्षरशः लोक हातपाय धरून पाठीमागे लागत। तुकारामांचं उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आहेच की तुकारामांनी लिहिलेल्या गाथा पाण्यात टाकण्यात आल्या आणि त्या पाण्यात टाकलेल्या गाथा जेव्हा तरंगू लागल्या, पानं भिजली नाहीत, वाक्य वाया गेली नाहीत, तेव्हा मग ईश्वराला जाग आली। हे एवढं मोठं सुंदर लिहिलेलं तत्वज्ञान जर आज पाण्यात टाकून वाया गेलं तर हे संत पुरुष मी कशासाठी निर्माण केले? अशा वेळेला तो धावला आणि त्यातून त्याने ग्रंथ वाचवले। मी आज जे तुमच्यासमोर बोलतोय, आपण सुद्धा एका विचाराची कास धरलेली आणि आपण वेदांचा विस्तार करायचा, त्यासाठी नाना प्रकारची पुस्तकं निर्माण करायची, ती सामान्य जनांपर्यंत पोचवायची आणि विद्यार्थी निर्माण करून वेदांचं उच्चारण अधिकाधिक कसं होईल, वेदाच्या उच्चारणातून पैसा मिळतो असं मला काही वाटत नाही। आता गुरुजी लोक सांगत असतील तर माझा त्याला विरोध नाही। दांडगे गुरुजींना उद्देशून, काय गुरुजी पैसा मिळतो का? तर वेदातून पैशाची प्राप्ती न होता वेदातून शक्ती निर्माण होते आणि ती शक्ती आपल्याला कर्मकांड करायला लावते। सगळ्यांना ईश्वराची प्राप्ती होण्याची शक्यता नाही। काही लोक काही कारण नसताना पूजा अर्चा करणं, क्षेत्राला जाणं, तीर्थक्षेत्राला जाणं, तिथे गेल्यावर त्यांच्या पद्धतीच्या पूजा अर्चा करणं, ही जी माणसाला श्रद्धा व इच्छा होते, ही इच्छा क्षेत्र करीत नसून क्षेत्रज्ञ करतात। ज्या ज्या ठिकाणी त्यांचा वास आहे ते तुमच्याकडनं पूजा अर्चा करून घेतात। तेव्हा कोणीही ब्राह्मणांची निंदा करू नका, टीका करू नका, ब्राह्मणाला खाली पाहायला होईल असं काही करू नका। काही चुका करणारे ब्राह्मण वर्गामध्ये लोक आहेत हे एकदम कबूल आहे, पण त्याचा अर्थ सगळ्यांना कमी लेखायचं असा मात्र होत नाही। तेव्हा आपण जे वेदविद्येचे विस्तारण करीत आहोत, वेदविद्या श्रेष्ठ असं मानणारे जे लोक आहोत, आमचं म्हणणं असं आहे की मंत्र हे उच्चारण नसून मंत्र ही शक्ती आहे आणि या शक्तीतूनच पुन्हा अवतार होण्याची शक्यता आहे। श्री गुरुदेव दत्त। गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचं हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण। पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता। श्री गुरुदेव दत्त।